हसताना हसायलाच पाहिजे हा शो फायनली आता कलर्स मराठीवर सुरू झालेला आहे. त्याचा जेव्हा प्रोमो आला होता तेव्हा प्रेक्षकांनी खूप जास्त विरोध केला होता की तेच स्क्रिप्टिंग, तेच कॉमेडी शो, तेच लोक परत नका आणू, तुम्ही नका चालू करू, हा शो फ्लॉप होईल, असं होईल तसं होईल. पण फायनली आज त्याचा पहिला एपिसोड हा लॉन्च झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं सोशल मीडिया, कलर्सचं जे इन्स्टा पेज आहे हे जरा स्क्रोल डाऊन करत होतो, चेकिंग करत होतो की नेमकं प्रेक्षकांचं काय मत आहे, काय आहे काय नाही आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात असं जास्त एक कमेंट आढळला की महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो या शोपेक्षा बेटर आहे, असे कमेंट्स त्या पोस्टच्या खाली आलेले आहेत. आणि खूप सारे जण असं देखील म्हणत आहेत की कलर्स मराठी हे लवकरच बंद होऊ शकतं, कारण की ज्या पद्धतीचे सिरियल्स किंवा ज्या पद्धतीचे शो हे आणायचा प्रयत्न करत आहेत ना, त्यामुळे प्रेक्षक सध्या नाराज झालेले आहेत. काही जणांनी अशी देखील कमेंट केलेले आहेत की अरे यार, तेच शो, तेच स्क्रिप्ट, तेच माणसं, तेच बघायला आम्ही बोर झालो यार, नका आणू हा शो, तुम्ही हा कशाला चालू केला आहे, तुम्ही आम्हाला नाही आवडत आहे हा बघण्यासाठी. तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. लोकांची इच्छा होती की बिग बॉस मराठी सीझन 5 यावा, पण ते न येता हा शोमध्येच आणण्यात आला. आणि बिग बॉस मराठी सीझन 5चं कुठेच काही खबर अजून देखील आलेली नाही आहे ना. केदार शिंदेंनी काही असं अपडेट दिले कुठे की आणणार आहेत आम्ही. ती मध्ये मेगा धाडे आली होती, सगळ्यांमध्ये ती सांगत होती की येणार आहे बिग बॉस सीझन 5 येणार आहे, बिग बॉस मराठी सीझन 5 येणार आहे. पण अजून देखील असं काही ठोस म्हणजे आता प्रोमो, आज अशी इच्छा होती माझी की 27 एप्रिलला म्हणजे आज हा बिग बॉस लवकरच हा एक प्रोमो येऊ शकतो. पण ते देखील कुठं ना कुठंतरी झालेलं नाही आहे. आणि आता असं कुठं ना कुठंतरी वाटतं आहे की बिग बॉसला ह्यांनी थांबा दिलेला आहे, कारण की OTT सीझन 3 यायला लागलेला आहे. आणि कलर्स मराठीवर एक नवीन सिरियल यायला लागली, ती छोट्या बाळांची आदलाबदली होते, उशीर शब्बीर बिब्बीर काय, तर मला काय नाव आठवत नाही त्या सिरियलचं. पण ह्या वेगवेगळ्या सिरियल आणायचा प्रयत्न हे केदार शिंदे करतायत. तर कुठं ना कुठंतरी असं दिसतंय की हे जास्तीत जास्त प्रमाणात फोकस करतायत की सिरियलनी ह्यांचा TRP आपण वर आणावा चॅनलचा. पण ते कुठं ना कुठंतरी ह्यांना शक्य होणार नाही आहे. खूप सारे लोक काय होतं त्याला डिस्टर्ब आहेत, ह्यांचे जे काही डिसिजन्स होत आहेत कलर्स मराठीचे, आणि तेच आता सगळं दिसणारच आहे. लवकरच आपल्याला हा वीक झाल्यानंतर TRPचे पोल्स देखील येतील. आणि TRPचे पोल्स आल्यानंतर आपल्याला 100% कळणार आहे की हा जो हसताना हसायला पाहिजे हा शो जो आहे ना, हा संपूर्णपणे काय होतं त्याला फ्लॉप होणार आहे. आणि ते कुठं ना कुठंतरी कलर्सच्या माथ्यावर पडणार आहे. लवकरच हा शो त्यांना बंद करायला लागू शकतो. त्याच्यामागचं कारण हे आहे की ऑडियन्सला हा शो बघायचा नाही आहे आणि त्यांना आवडत नाही आहे, हे आहे. आता ठीक आहे, आज पहिला एपिसोड एअर झाला, ठीक आहे, पुढचे येणारे काही जे एपिसोड असणार आहेत ते सेम चला ह्यासारखेच असणार आहेत. फक्त काही 2-4 चेहरेच वेगळे आहेत, बाकी ह्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. सगळी स्क्रिप्टिंग वगैरे जी आहे ही जशी चला हवायची होती तीच स्क्रिप्टिंग इकडेच आहे, बाकी काही फरक नाही आहे. तुम्ही तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये कळवा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. कारण की हे शो जे आहे ते तुमच्यामुळे चालणार आहेत आणि आपलं यूट्यूब देखील तुमच्यामुळे चालणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला एक लवकरात लवकर मोठा असा आपला एक बेस बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला सबस्क्रायबर हवेत. नक्की सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.